सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, मतभेद को भुला है मंदिर ये हमारा, सबके लिए खुला है मंदिर ये हमारा। आओ कोई भी बंधे आओ कोई भी धर्मी, अरे आओ कोई भी बंधे, आओ कोई भी धर्मी, देशी विदेशियों को, देसी विदेशियों को, मंदिर ये हमारा सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, मतभेद को भुला है मंदिर ये हमारा। वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाडगे बाबा, छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर पंजाबराव देशमुख, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, 12व्या शतकात जन्माला आलेले संत नामदेव महाराज, माऊली ज्ञानेश्वर महाराज, महाराष्ट्राला संत परंपरा लागली। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो 400 वर्षानंतरही आपण। याच्या मागचं कारण काय? या देशात राजे महाराजे अनेक झाले, अनेक राजे झाले, पण प्रत्येक राजाची जयंती साजरी होते असं नाही। तुकडोजी महाराज ग्रामगीतेत म्हणतात, राजे आले किती गेले, त्यांचे कायदे नष्ट झाले, सत्तेचे दरबार उजाळले, परी राज्य चाले संतांचे। मग जयंती होते कोणाची? जयंती छत्रपतींची का होते? याच्या मागे अनेक कारण आहेत। पूर्वी पूर्वी ज्यावेळेस राजे युद्ध जिंकायचे, पूर्वीच्या काळात ज्यावेळेस जेवढे राजे झाले ते युद्ध जिंकायचे, युद्ध जिंकल्यानंतर समोरचे राजाचे जे सैनिक होते ते प्रजा यांच्या ताब्यात घ्यायचे, ते राज्य घ्यायचे, सोनं नाणं सगळं लुटायचे, आणि बाकीचे जे सैनिक राहायचे राजाचे, त्या स्त्रियांवर ते अत्याचार करायचे, बलात्कार करायचे, आणि त्या राजाची जी राणी असायची ते हा राजा उपभोगायचा, तिला ताब्यात घ्यायचा। पण छत्रपती शिवाजी महाराज असे होते की ज्यांनी पर स्त्रियांचा आदर करायला शिकवला। शत्रूवर जरी चालून गेले तरी समोरच्या शत्रूलाही माहिती होतं की जो राजा समोरून चालून येतोय तो आमच्या सुद्धा महिलांवर हात टाकणार नाही, हे छत्रपतींचं चारित्र्य होतं। म्हणून छत्रपतींची जयंती साजरी होते, कारण तुकोबाच्या कीर्तनात शिवाजी महाराज जायचे, जिजामाता जायचे, संताचा स्पर्श आहे। जेवढे महापुरुष झाले यांना संत वाङ्मयाचा स्पर्श आहे, त्यामुळे त्यांच्या जगण्यातून एक आदर्श निर्माण केला त्यांनी। तुकडोजी महाराज आपल्या भजनात सांगतात, संतों की उच्च बानी पढ़ते हैं मंत्र जिसमें, तो की उच्च बानी पढ़ते हैं मंत्र जिसमें, सबका आवाज लेता, सबका आवाज लेता, मंदिर ये हमारा सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, मतभेद को भुला है मंदिर ये हमारा। तुम्हाला नम्रतेची प्रार्थना आहे। गेल्या अनेक वर्षापासून अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते। मग जयंती साजरी करणे म्हणजे काय? जयंती होते कोणाची? जे इतरांसाठी जगतात त्यांची जयंती होते, जे इतरांसाठी मरतात त्यांची पुण्यतिथी होते। आपण जगतही इतरांसाठी नाही, मर्यादा तर प्रश्नच नाही। त्यामुळे आपल्या फक्त मेल्यानंतर तेरव्या होतात। माणूस मेल्यानंतर वर्षातून 2 वेळेस त्याचा फोटो बाहेर निघते, एका वर्षातून, एक पितृपक्ष अमावस्या आणि एक अखरपक। माय सांगते पोराले, बाबू आबाले बाहेर काढतो, फोटो विचारते, आई आबा कुठे आहे? बाबू आबा पोत्यात आहे, आणि पोतं सज्जावर आहे। बुड्याचं मुक्काम वर्षभर पोत्यात, वर्षातून 2 खेप बाहेर निघते। फोटो ठेवायला जाते तर माय सांगते, थांब, एकदम फोटो ठेवू नको आबाचा, त्याला इकडे आण, त्याच्या अंगावर धुळला जमा झाला असेल। हातात झाडू घेते आणि फुल सासरा झटकून काढते, मग फोटो ठेवते, त्याच्या समोर वळे, भजे, कुरळ्या, पापड, वासाची अगरबत्ती। बुडं फोटोतून पाहिजे लेका बिना वर्णाचा मेलो बे, लेका जिता होतो येणं, लेका फुटाने नाही खाऊ घातले बे, चला मेल्यावर नाटकं करून राहिले बे। म्हणून तुम्हाला नम्रतेची प्रार्थना, आपली किंमत हे आहे। पण यांची जयंती का साजरी होते, पुण्यतिथी का साजरी होते? कारण यांचं जगणं इतरांसाठी होतं। म्हणून तुम्हाला नम्रतेची प्रार्थना आहे,
आणि हा कार्यक्रम शिवाजी महाराजांचा आहे, शिवजयंती आहे. म्हणजे हा कार्यक्रम कोणी एकट्या धर्माचा नाही, एकट्या जातीचा नाही. आपला प्रॉब्लेम काय झाला माहित आहे काय? आपण जाती जातीत वाटल्या गेलो. महापुरुषही आपण जाती जातीत वाटून घेतले. शिवाजी महाराज मराठीचे, बाबासाहेब बुद्धाचे, ज्योतिबा फुले माळेचे, अण्णाभाऊ साठे मातंगाईचे, बिरसा मुंडा आदिवासीचे, तुकाराम महाराज कुंब्याचे, जगनाळे महाराज तेलेचे, सावता महाराज माळेचे. मले दया येते गांधीजीची. त्याचा वालीच नाही राहिला कोणी. तुम्ही सगळे घेतले आपापले वाटून. शिवाजी महाराज घेतले मराठीनं, बाबासाहेब घेतले बुद्धईनं, ज्योतिबा फुले घेतले माळीनं, अण्णाभाऊ साठे घेतले मातंगाईनं, बिरसा मुंडा घेतले आदिवासीनं, गांधीजी अल्पसंख्याक. आता ज्याची जात कमी त्याला उमेदवारी देईन कोणता पक्ष? 108 भजनं लिहिली तुकडोजी महाराजांनी गांधींवर. कर्मठता की जोर बडी ती, छुआछूत दीवार खड़ी थी. कर्मठता की जोर बड़ी थी, छुआछूत दीवार खड़ी थी. लाखों को समझा कर, लाखों को समझा कर मानवता बढ़वाया. युग बदलाने आया गांधी जी, युग बदलाने आया. 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 म्हणून तुम्हाला नम्रतेची प्रार्थना आहे. भीक मागतो मी सगळ्या लेकरांना. शिवाजी महाराजले मानणारा बाबासाहेबावाल्याला शिव्या देते, बाबासाहेबाले मानणारा शिवाजी महाराजवाल्याला शिव्या देते, दोघईले मानणारे गांधीजीला शिव्या देतात. इमानदारीने प्रार्थना आहे तुम्हाला. आणि सोशल मीडियावर हे शिवे देणारी अवलाद कोणती आहे माहिती आहे का? हे सगळे 13-14 वर्षाचे पोट्टे आहेत. पोट्ट 18च्या वरती गेलं की त्याला काळजी आहे. त्याच्या बापाच्या जबाबदारीचं ओझं आहे त्याच्या अंगावर. त्याच्या बहिणीची काळजी आहे त्याला. त्याच्या घर परिवारावर लक्ष देतो तो. मग हे शिव्या देणारी अवलाद कोणती आहे? हे सगळे 13-14 वर्षाचे पोट्टे आहेत. कारण येईले मोबाईलमध्ये नेट टाकायले, कवडीचा नेट लागला नाही, नेट टाकून दिलं, यायच्या बापानं येईले. तुमचे पोट्टे काय करतात हे बापाईले विनंती, बापाईनं तपासा. तुमच्या पोराईचे मोबाईल कधीतरी तपासून पहा. त्याच्या मोबाईलमध्ये चुकीचं दिसलं होतं, कुत्र्यासारखं हाना ते मोडलं तर तरी टेन्शन नाही घ्यायचं. आपलं जो आहे आपलं म्हणजे तुमचंच आहे. पण पायदा मारण्याचा अधिकारी तोच बाप जो स्वतः इज्जतदार असेल. नाही तर पोट्ट्याच्या मोबाईलमध्ये चुकीचं दिसलं म्हणून पोट्ट्याले बापानं खूप मारलं. पण चुकून जर तुमच्या पोरानं तुमचा मोबाईल हाती घेतला तर बापाच्या मोबाईलमध्ये सत्यानाश नसला पाहिजे. नाही तर राहिलं पोट्ट जाग्यावर बापच. बिघडले वृद्ध जनतेचे चरित्रे नासली सारी. बिघडले वृद्ध जनतेचे चरित्रे नासली सारी. मंत्र द्या राष्ट्रधर्माचा, मंत्र द्या राष्ट्रधर्माचा. सुरत्वे टाळण्या धोका प्रार्थितो संत साधूंना. शक्ती द्या बुद्धी द्या लोका. जाहला देश दुर्बल हा, साजरा आन घ्या शंका. म्हणून तुम्हाला नम्रतेची प्रार्थना आहे. कीर्तन मनोरंजन म्हणून ऐकून घेऊ नका. आईच्या शपथनं भीक मागतो. कीर्तनगारे मिले सांगू सांगू लोक जाम झाले ऐकू ऐकू. चला फायदा कवडी जाऊन नाही राहिला. हा येते अलगच सांगते, तो येते अलगच सांगते. तुम्ही हुशार व्हायला तुम्ही मस्त 2 घंटे कीर्तन ऐकता. कीर्तन सरलं अति तंबाखू खोलता, घोटणं सुरू. मस्त बोलला तो. अंदा त्याला पुढच्या वर्षी अंदा.